नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं संपूर्ण आणि परिपूर्ण भूगोल या व्याख्यानमालेत सहर्ष असे स्वागत करीत आहे। या व्याख्यानमालेत सध्या आपण शिकत आहोत महाराष्ट्राचा भूगोल। महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्रातील नदी प्रणाली हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण शिकत आहोत। यामध्ये आपण सुरुवातीला पाहिल्या पूर्ववाहिनी नद्यामध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा आणि पैनगंगा या 4 नद्यांचा अभ्यास केला। यानंतर आपण पाहणार आहोत पश्चिम वाहिनी नद्या। या पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये आपण पहिल्या क्रमांकाची पश्चिम वाहिनी नदी पाहायला सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे तापी नदी। तापी नदीला खूप नावं आहेत। तापी नदीला ताप्ती नदी असेही म्हणतात। याच नदीला तापिका, तापिनी, त्याचबरोबर सूर्यपुत्री नदी किंवा सूर्यकन्या नदी असेही म्हणतात। आख्यायिकेप्रमाणे ही नदी शनीची बहीण मानली जाते। सूर्यानं आपला दाह कमी करण्यासाठी ही नदी निर्माण केली अशी आख्यायिका आहे। या नदीला कुरुवंशाची आद्य माता असेही म्हणतात। याचबरोबर या नदीचा जन्मदिन साजरा केला जातो। दरवर्षी आषाढ शुद्ध सप्तमीला या नदीचा जन्मदिन साजरा केला जातो। एक लक्षात राहू द्या, या नदीच्या नावावरूनच थायलंड या देशामधील एका मोठ्या नदीला इसवी सन 1915 मध्ये तापी असे नाव दिले आहे। एवढंच नाही तर थायलंडमध्ये या नदीच्या किनारी एका शहराला सूरत असे नाव दिलेले आहे। महाभारत, रामायण, स्कंदपुराण, भविष्यपुराण इत्यादी साहित्यात सुद्धा या नदीचं वर्णन आलेलं आहे। चला तर अशा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण नदीच्या एका घटकाचा आपण अभ्यास करूया। सर्वप्रथम या नदीचा उगम। या नदीचा उगम भारतातील मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतरांगेत मुलताई जवळ बैतूल जिल्ह्यात होतो। खरं तर मुलताई या ठिकाणाचं खरं नाव किंवा जुनं नाव किंवा संस्कृत शब्द जो आहे मूलतापी असा आहे। मूलतापी म्हणजे ज्या ठिकाणी तापी नदीचं मूळ स्थान आहे, उगमस्थान आहे असे ठिकाण। चला, तापी नदीचं उगमस्थान पाहिलं। हे तापी नदीचं उगमस्थान, या ठिकाणी या मूलताई मातेचं मंदिर आहे। पुढे जाऊया, तापी नदीचा प्रवाह पाहिला। तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात होतो। मध्य प्रदेशमधून ती महाराष्ट्रात प्रवेश करते। महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये ते प्रवेश करते। अमरावतीमध्ये 49 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ती पुन्हा मध्य प्रदेशमध्ये जाते। मध्य प्रदेशमधून ती पुन्हा महाराष्ट्रात येते। महाराष्ट्रात दुसऱ्यांदा ती जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात बुरहानपूर खिंडीजवळ प्रवेश करते। मग जळगाव नंतर धुळे, धुळेनंतर नंदुरबार आणि नंदुरबार नंतर ती गुजरात राज्यात प्रवेश करते। गुजरातमध्ये सुरतजवळ ती खंबायतच्या आखातात अरबी समुद्राला मिळते। याच खंबायतच्या आखातात हाजिराजवळ तापी नदीचा त्रिभुज प्रदेश आहे। याचबरोबर या खंबायतच्या आखातात या नदीवर कल्पसार नावाचा प्रकल्प उभारायचे पंतप्रधान मोदींचे नियोजन आहे असा मनोदय आहे। अशी ही तापी नदी भारतातील 3 राज्यातून मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून प्रवास करते, प्रवाह आहे। महाराष्ट्रातील ही 4 जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे। महाराष्ट्रातील अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार अशा 4 जिल्ह्यातून ही नदी वाहते।
अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, महाराष्ट्रात या नदीचा दोनदा प्रवाह आहे. महाराष्ट्रात दोनदा प्रवाह असणाऱ्या 3 नद्या आहेत, गोदावरी, मांजरा आणि ही तापी. चला, अशा रीतीनं तापी नदीचा प्रवाह पाहिला. यानंतर पाहायचे तापी नदीची लांबी. तापी नदीची एकूण लांबी जी आहे ती 724 किलोमीटर आहे. लांबीच्या दृष्टीनं ती भारतातील 10व्या क्रमांकाची नदी आहे. महाराष्ट्रातील लांबी तिची आहे 208 किलोमीटर. महाराष्ट्रातील 208 किलोमीटर लांबी. पहा, जर प्रश्न असा आला सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर त्याचं उत्तर नर्मदा हे बरोबर. मात्र जर प्रश्न असा आला महाराष्ट्रातील सर्वात मोठी किंवा सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर महाराष्ट्रातील तापी नदी आहे. हा फरक सुद्धा लक्षात राहू द्या, हा मुद्दा सुद्धा लक्षात राहू द्या. यानंतर तापी नदीचे खोरे. खरं तर स्वतंत्ररित्या तापी नदीचं खोरं सांगण्यापेक्षा तापी पूर्णा खोरे असं सांगितलं जातं आणि त्या तापी पूर्णा खोऱ्याचे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ 51,504 चौरस किलोमीटर इतके आहे. पुढचा मुद्दा आहे या नदीच्या भौगोलिक सीमा. तापी नदीच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे आणि तापी नदीच्या दक्षिणेला सातमळा अजिंठा डोंगर रांग आहे. याचाच अर्थ तापी नदी सातपुडा आणि सातमळा अजिंठा यांच्या दरम्यान वाहते. सीमा झाल्या. यानंतर उपनद्या तुम्हाला सांगतो. तापी नदीच्या उपनद्या सांगत असताना आपण वर्गीकरण करूया उजव्या तीरावरील आणि डाव्या तीरावरील. यामध्ये एक गोष्ट लक्षात राहू द्या, तापी नदीच्या उजव्या तीरावरील म्हणजे उत्तरेकडील नद्या या लहान लहान आहेत, तर डाव्या तीरावरील म्हणजेच दक्षिणेकडील नद्या मोठ्या आहेत. अगोदर तुम्हाला मी दक्षिणेकडील म्हणजे डाव्या तीरावरच्या नद्या सांगतो. त्यामध्ये पूर्णा नदी, ही पूर्णा नदी तापी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. पूर्णा नदी झाल्या. यानंतर वाघूर नदी, गिरणा नदी, पांझरा नदी, बोरी नदी, बुराई नदी, याचबरोबर नेसू नदी या झाल्या डाव्या तीरावरील. आता उजव्या तीरावरील नद्या सांगतो. यामध्ये मग आनेर नदी, तापी नदीची उजव्या तीरावरील सर्वात मोठी उपनदी म्हणजे ही आनेर नदी. त्यानंतर वाकी नदी, वाकी नदीनंतर अरुणावती नदी, गुळी नदी, मोर नदी इत्यादी. या नद्यांचे नावं सांगितले. त्यातली पूर्णा नदी, ही पूर्णा नदी तापी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. ही नदी सातपुडा पर्वतरांगेत मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात बैतूल जिल्ह्यात भैसदेही या ठिकाणी उगम पावते. पूर्णा नदीचं प्राचीन नाव पयोष्णी असं आहे. पयोष्णी, जी चंद्राची मुलगी मानली जाते. तापी सूर्याची मुलगी आणि पूर्णा चंद्राची मुलगी अशा 2 या मैत्रिणी मानल्या जातात. ही पूर्णा नदी महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. मध्य प्रदेशमधून अमरावती, अमरावतीतून अकोला, अकोल्यामधून बुलढाणा, बुलढाण्यामधून जळगाव आणि जळगाव जिल्ह्यामध्येच चांगदेव या ठिकाणी मुक्ताई, चांगदेव जवळ मुक्ताई नगर येथे ती तापी नदीला मिळते. अशा रीतीनं सुमारे 334 किलोमीटरचा प्रवास करून ही तापी नदीला मिळते. तापी नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी. याचबरोबर या पूर्णा नदीला खूप उपनद्या सुद्धा आहेत. मग यामध्ये आरणा नदी, आस नदी, उतावळी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, गांधारी नदी, गौतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निर्गुणा नदी, पेढी नदी, मास नदी, मोरणा नदी, वाण, विश्वगंगा, शहानूर, ज्ञानगंगा इत्यादी. चला, पूर्णा नदीची माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला सांगतो तापी नदीची अजून एक महत्त्वाची उपनदी आहे पांझरा नदी. पांझरा नदी धुळे जिल्ह्यात गाळणा डोंगर रांगेत उगम पावते. ही पूर्ववाहिनी नदी आहे
आणि 160 किलोमीटरचा प्रवास करून ही धुळे जिल्ह्यामध्ये तापी नदीला मिळते. पुढे वाघूर नदी ही एक महत्त्वाची उपनदी आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा लेण्यांमध्ये या नदीचा उगम आहे. त्याचबरोबर अनेर नदी जी तापी नदीची उजव्या तीरावरील सर्वात मोठी उपनदी आहे. सर्वात मोठी ही अनेर नदी. चला, अशा रीतीनं तापी नदीच्या उपनद्या आपण पाहिल्या. यानंतर पाहूया तापी नदी खोऱ्यातील धरणे. खूप धरणं आहेत, लक्षात राहू द्या. त्यामध्ये मग तापी नदीवर हतनूर नावाचं धरण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. दुसरा, तापी नदीवरच काकरापारा नावाचं धरण आहे गुजरात राज्यामध्ये. यानंतर तिसरं, तापी नदीवर उकाई नावाचा प्रकल्प आहे, तोही गुजरात राज्यामध्येच. पुढे अनेर नदीवर अनेर नावाचं धरण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. हे जळगाव व धुळे या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर येते. पुढे काटेपूर्णा नदीवर महान धरण आहे अकोला जिल्ह्यामध्ये. नळगंगा नदीवर नळगंगा नावाचं धरण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. गिरणा नदीवर दहिगाव व जामदे हे 2 जळगाव जिल्ह्यातले धरणं आहेत. त्याचबरोबर याच गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यामध्ये चनकापूर नावाचं धरण आहे, चनकापूर. पुढे गोमती नदीवर सुसरी धरण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. पांझरा नदीवर सय्यदनगर नावाचं धरण आहे धुळे जिल्ह्यामध्ये. वाघूर नदीवर वाघूर नावाचं धरण किंवा वाघूर प्रकल्प आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर बुराई नदीवरती फोफर धरण आहे धुळे जिल्ह्यामध्ये. ओके, अशा रीतीनं तापी नदी खोऱ्यातले वेगळ्या वेगळ्या नद्यांवरचे धरणं पाहिले. आता पाहूया काठावरील किंवा तीरावरील ठिकाण. यामध्ये मग तापी नदीच्या तीरावर बैतूल नावाचं शहर आहे, बुऱ्हाणनगर आहे, भुसावळ, सारंगखेडा आणि सुरत. आता इतर नद्यांच्या तीरांवरील ठिकाणं सांगतो तुम्हाला. मोरणा नदी अकोला, तिस्तूर नदी चाळीसगाव, कान नदी साक्री, गोमती नदी शहादा, नळगंगा नदी मलकापूर, पांझरा नदी धुळे, गिरणा नदी जळगाव, भडगाव आणि मालेगाव, बोरी नदी अमळनेर, अंजनी नदी एरंडोल, अरुणावती नदी शिरपूर, तितूर चाळीसगाव, तितूर नदीच्या किनारी चाळीसगाव नावाचं ठिकाण आहे, मन नदी बाळापूर, नळगंगा नदी मलकापूर. तर अशा रीतीनं या नद्या, त्याचबरोबर त्यांच्या तीरावरचे ठिकाणं. मग मास नदीच्या तीरावर शेगाव आहे, बुराई नदीच्या तीरावर सिंदखेड आहे. झालं, नद्यांच्या तीरावरील ठिकाणं किंवा काठावरील ठिकाणं आपण पाहिले. यानंतर पहा, शहानूर नदीच्या तीरावर अंजनगाव आणि शेवगाव आहे, शेनगाव आहे. चंद्रभागा नदीच्या तीरावर अचलपूर आहे. लक्षात राहू द्या, ही चंद्रभागा नदी वेगळी आणि भीमा नदीला चंद्रभागा पंढरपूरमध्ये म्हणतात, ती वेगळी. यानंतर संगमावरील ठिकाणे, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त नद्या एकत्र येतात ते ठिकाण. मग सुरुवातीला तापी पूर्णा. तापी आणि पूर्णा या 2 नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेवजवळ मुक्ताईनगर या ठिकाणी होतो. पुढे तापी आणि गोमती या 2 नद्यांचा संगम नंदुरबार जिल्ह्यात प्रकाशे किंवा प्रकाशा या ठिकाणी होतो, ज्या ठिकाणाला खानदेशाची काशी असेही म्हणतात. तापी आणि पांझरा या 2 नद्यांचा संगम कपिलेश्वर म्हणजेच धुळे जिल्ह्यामध्ये मुद्रावड या ठिकाणी होतो. पुढे तापी आणि अनेर या 2 नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यामध्ये पिळोदा नावाच्या ठिकाणी होतो. पुढे तापी आणि वाघूर या 2 नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यामध्ये शेळगाव नावाच्या ठिकाणी होतो. तापी आणि गिरणा या 2 नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यामध्येच
रामेश्वर या ठिकाणी होतो. बर, पुढे गिरणा आणि मोसम या दोन नद्यांचा संगम मालेगाव या ठिकाणी होतो. त्यानंतर मन आणि म्हैस या दोन छोट्या नद्या आहेत. मन आणि म्हैस या दोन नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यातील बाळापूर या ठिकाणी होतो. पुढे पूर्णा आणि मन या दोन नद्यांचा संगम जानफेल या ठिकाणी होतो. यानंतर पूर्णा आणि मोरणा या दोन नद्यांचा संगम अंकुरा या ठिकाणी होतो. अशा रीतीनं संगमावरील ठिकाणं आपण पाहिले. पहा, संत मुक्ताबाई ज्यांनी जी समाधी घेतलेली आहे मेहून या ठिकाणी, हे मेहून नावाचं ठिकाण जे आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये तापी नदीच्या किनारीच आहे. पुढे पहा, बोधान हे तीर्थक्षेत्र जे आहे ते गुजरात राज्यात तापी नदीच्या किनारीच आहे. तापी नदीचं अजून एक वैशिष्ट्य लक्षात राहू द्या. तापी पूर्णा खोरे हे सुपीक काळ्या कसदार मातीचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. अशा रीतीनं महाराष्ट्रातील नदी प्रणालीमध्ये पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये तापी नदी जी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची नदी आहे, ती नदी आज आपण या भागात शिकलो. आज आपण या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.